तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण आपण दर रविवारी करतो. आजही आपण त्याचं पठण करत आहोत. मागच्या रविवारी आपण बघितलं होतं आत्महत्येविषयी राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आणि भंते नागसेनाने दिलेलं उत्तर. विवेचनात्मक, कारण काय होतं की भगवान बुद्धाच्या वाणी धर्मशास्त्र किंवा दर्शनशास्त्र यानुसार त्या शास्त्राच्या व्याख्या आपण जशा करतो की जगामध्ये असंख्य धम्म आहेत, परंतु दर्शनकाराचं आणि दर्शनाचं महत्व आताच्या जमान्यामध्ये ते लागू आहे का याच्यावरती धम्माची व्याख्या ठरवल्या जाते. भारतामध्ये म्हणताना एक म्हणतात की नाही, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे भाई भाई, बौद्धाचा कुठे पत्ता नाही. काय होतं असं, मी जसं सांगितलं की ते दर्शनशास्त्र अनुरूप आहे की नाही आहे, आणि मग जर ते अनुरूप असेल किंवा ते आत्ताही लागू होत असेल तर अस्तित्वात असणारे ते धम्म शक्यतोवर त्या धम्माला लपवण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणूनच व्याख्यामध्ये, कारण बुद्धाची वाणी जी 3000 वर्षापूर्वी जशी लागू होती तशीच आजच्या घडीलाही लागू आहे. मागच्या प्रश्नाच्या वेळेस आपण बघितलं होतं आत्महत्या. कुठल्याही प्रश्नाला केव्हा वाचा फुटते की त्या परिस्थितीमध्ये त्या घटना घडत असतील, आणि मग बहुतेक बुद्धाच्या काळामध्ये आत्महत्या घडत असाव्या. आणि म्हणूनच राजा मिलिंदाने तो प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती समर्पक उत्तर नागसेनाने दिलं. बुद्धाच्या काळापासून तर आतापर्यंत, म्हणजे आजच्या तारखेपर्यंत जेवढे भिक्षू झाले आणि आत्ताही भिक्षू आहेत, भगवान बुद्धाच्या वाणी व्यतिरिक्त 2000 वाणी ह्या अनंत भिक्षूच्या आहेत. बाकी आतापर्यंत लाखो करोडो भिक्षू झाले, त्यांनी जगामध्ये फक्त बुद्धाचीच वाणी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण ऐकल्याही बुद्धाचंच जातं किंवा अरहंताचं ऐकल्या जातं, तुमचं आणि माझं कुणी ऐकत नाही. आणि ज्या दिवशी तुमचं माझं लोक ऐकायला लागतील त्या दिवशी आपण खरे बुद्ध झालो, ही व्याख्या आपण आपल्या मनाशी बांधून ठेवायची. आणि म्हणूनही याच्या पुढे कधीही व्याख्या भिक्षू, कारण बुद्धांनी सांगितलं होतं ना की बुद्धांनी भिक्षूला सांगितलं की बहुजनाच्या हिता सुखा करता तो चालत राहा, आणि बहुजनाच्या हिता सुखा करता. आणि म्हणून काय होतं की बुद्धाची वाणी, बुद्ध जसं आपण कालाम सुत्तामध्ये बघितलं की बुद्ध म्हणतात की कुठला ग्रंथ सांगतो म्हणून ऐकू नका, एखादा प्रभावी व्यक्ती सांगतो म्हणून ऐकू नका. आणि मग कधी कधी आमच्या अतितर्कवादामध्ये तो एक प्रश्न येतो की भंतेजी तुमचं ऐकायचं की नाही ऐकायचं. आणि म्हणून पहिलाच माझा प्रश्न असतो की बाबा रे, मी माझं काही सांगतच नाही. कारण तुम्हाला सांगायचंही झालं तर मला समजलेला बुद्ध किंवा मला समजलेले बाबासाहेब जेवढे समजले, माझा दावा नाही की मला ते पूर्णच कळालेत म्हणून, पण जसे समजले तसेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण भंते नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेली उत्तरं बुद्धाला साक्षीदार ठेवूनच दिलेली आहे. आणि म्हणून आज आपण मागच्या वेळेचा जो प्रश्न बघितला की आत्महत्येविषयी, बुद्धाच्या काळामध्ये अशा आत्महत्या झाल्या असतील, आणि म्हणून बुद्धांनी सांगितलं की आत्महत्या करणं हे पाप आहे, अपराध आहे. पापाच्या पुढेही बुद्ध गेले, अपराध आहे. आणि आता त्याच्यानंतरचा लगेचचा प्रश्न आहे
बघा प्रश्नाचं सिक्वेन्स बी कसं आहे ते बघा, की आत्महत्येचा प्रश्न विचारला आणि राजा मिलिंद लगेच दुसरा प्रश्न मैत्रीविषयी विचारतायत. कारण म्हणतात ना की आत्महत्या कुठला माणूस करतो, तर ज्याच्या आजूबाजूला कुणीही नसतं. आत्महत्या करताना घर मोकळं असावं लागतं की नाही, आजूबाजूला कुणी असेल तर आत्महत्या होईल का? आणि मग आत्महत्या व्हायची नसेल तर मैत्री असणं जरुरी आहे. आणि म्हणून दुसरा प्रश्न भंते नागसेनाला राजा मिलिंद विचारतायत मैत्रीविषयी आहे. आणि त्या मैत्रीच्या प्रश्नाविषयी आज आपण विवेचन करूया, साधक बाधक चर्चा करूया. पहिले बघू त्यांनी काय प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती भंते नागसेनाचं काय उत्तर आहे. भंते नागसेन भगवंत म्हणतात, हे भिक्षुनो, चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेनुसार आचरण करीत असता तिचे चिंतन करीत राहिल्याने, तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने, आपल्या मनात त्याचा विस्तार होऊ दिल्याने, तिलाच मुख्य आधार मानल्याचे, तिचे अनुष्ठान केल्याने, तिला योग्य रीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्णता रममान झाल्याने 11 प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकते. ते असे: सुखाने झोप येते, उत्साहपूर्वक जाग येतो, वाईट स्वप्न पडत नाही, इतर मनुष्याशी मैत्री जडते, अमनुष्याशी मैत्री घडून येते, देवता त्याचे रक्षण करतात, अग्नी, विष किंवा हत्यामुळे त्याला कधीच हानी पोचत नाही, तत्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लागते, त्याला नेहमी प्रसन्नता लाभते, न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू पावतो आणि तो अहर्थ पदापर्यंत पोहोचू शकला नाही तरी तो निश्चित ब्रह्मलोकात जन्म ग्रहण करतो. तथापि तुम्ही लोक आपल्या उपदेशात सांगत असता की साम कुमार मैत्री भावनेचे चिंतन करीत हरणासोबत वनात विचरण करीत असे. एके दिवशी पिलियक्क नावाच्या राजाचा विषात बुडालेला बाण लागून तो मूर्छित होऊन खाली पडला. भंते, जर भगवंताने खरोखर मैत्री भावनेचे असे फळ सांगितले असतील तर मैत्री भावनेचे चिंतन करणारा साम कुमार विषात बुडवलेला बाण लागून मूर्छित पडला होता असे म्हणणे खोटे ठरते. आणि साम कुमार जर मैत्री भावनेचे चिंतन करीत वनात फिरत असता बाण लागून मूर्छित पडला होता हे यथार्थ सत्य असेल तर मैत्री भावनेची फळे तथागताने सांगितले असे प्रमाण खोटे ठरते. हा सुद्धा एक गुंतावळा अत्यंत सूक्ष्म व गंभीर आहे. चांगल्या चांगल्या बुद्धिवंताच्याही अंगाला हा प्रश्न एकूण घाम सुटतो. तेव्हा हा प्रश्न आपणासमोर मी ठेवीत आहे. हा अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नाची आपण उकल करावी. भंते नागसेनाला राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेला आहे की भगवंत सांगतात की मैत्री भावनेमध्ये एवढी ताकद असते की भगवंत त्यांना ते 11 लाभ होतात किंवा फळ प्राप्त होते. आता मी 11 वरती विश्लेषण करत बसलो तर खूप वेळ जाईल, पण साधारणतः तोकडा एक बौद्ध धर्मामध्ये मैत्री भावनेला किती महत्व आहे आणि मैत्री भावना कोणावर करायची, त्याचं फळ का मिळतं. भगवान बुद्ध मैत्री भावनेला हे देतात आणि दुसऱ्या धर्मामध्ये तुमच्या धर्मामध्ये इथे मी बरेचसे उदाहरण सांगितले असतील, पण मी नेहमी ते एक उदाहरण सांगत असतो, आजही त्याला रिपीट करतो. कारण बौद्ध धर्मामध्ये मैत्री करायला तुम्हाला दुश्मनावरती बुद्ध सांगतात तरच फळ मिळेल, नाही तर फळ मिळणार नाही. आणि म्हणून याचा दृष्टांत सांगताना मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की हिंदू धर्मामध्ये मैत्री भावनेला तेवढा स्कोप नाही, त्यांच्यात नवस आहे. देवाला मागितलं की देव देतो, मैत्रीची तिथे आवश्यकता नाही. म्हणून मी नेहमी ते 2 उदाहरणं सांगतो, सावंत आणि सामंतचं. कारण सावंत शंकराची प्रार्थना करतो आणि त्याला प्रार्थना करताना काही मागायचं असतं आणि शंकर प्रसन्न होतो. शंकर म्हणतो मी तुला प्रसन्न झालो, माग काय मागायचं तर, पण माझी एक अट आहे की तू जर 1 मागितलं तर तुझ्या विरोधातल्या सामंतला 2 मिळेल. मैत्री भावनेची कथा त्या धर्मातली निच्यातली सांगतो. सावंत म्हणतो असं कसं होईल, जर मी 1 गाडी मागितली तर सामंतला 2 भेटणार आहे, मी जर 1 बंगला मागितला तर सामंतला ऑटोमॅटिक 2 बंगले भेटणार आहे. हे काही बरोबर नाही, मेहनत मी करायची आणि फळ त्याला भेटणार आहे, हे शक्य नाही. तो विचार करतो, रात्रभर भक्ता शंकराला सांगतो आजच्या दिवस तू परत जा, उद्या मी मागेल काय मागायचं ते. रात्रभर त्याला सुचत नाही, कारण मैत्री भावना
नाहीये, द्यायचंच नाही. मैत्री भावनेमध्ये देणं किंवा समर्पण किंवा त्याग करणं ही कन्सेप्ट त्या मैत्री भावनेमध्ये असते, पण याच्यामध्ये ती नाहीये. रात्रभर विचार करतो आणि मग त्याला सापडतं. दुसऱ्या दिवशी जातो तो आणि शंकराला म्हणतो की ठीक आहे देव बाप्पा, मला आता तुमची आटच आहे, तर मग मी तुम्हाला मागतो की माझा एक डोळा फोडून टाका. सांगण्याचा उद्देश काय, जर माझा एक डोळा फुटला तर त्या सावंतचे 2 डोळे फुटतील आणि तो कायमचा आंधळा होईल. हे त्या शास्त्रामध्ये सांगितलं. बुद्ध इथं तसं नाही म्हणतात. बुद्धाकडे जेव्हा एक बाई गेली तेव्हा तिला मैत्री भाव सांगितला. तिने विचारलं की जर मला विपश्यना करताना, ध्यान करताना मला खरोखर जर आनंदाची स्मृती प्राप्त झाली तर बुद्ध म्हणतात हे तुझ्याजवळ ठेवू नको, तर तू दुसऱ्याला वाटत जा. बाई म्हणते हो मी ठीक आहे सगळ्याला वाटेन, पण माझ्या शेजारी राहणारी बाई मला रोज भांडती, मी तिला काही देणार नाही. बुद्ध म्हणतात ती पुढे जाणारच नाही, कारण रस्ताच तिच्या दाराहून नाही जायला. तुझ्या मायला पाठवायचंय, तिच्या दारातून गेल्याशिवाय तुझ्या आईला ती पोहोचणार नाही. बुद्धाचं वाक्य आहे ते की जोपर्यंत तू तिला देणार नाही तोपर्यंत तुझ्या आवडत्या माणसापर्यंत ती पोहोचणार नाही. कारण पहिली तिला दे, तेव्हा ती पुढे जाईल. फरक दोघातला असा आहे. मैत्री भावना सांगतात आणि म्हणून इथं पहिलंच उदाहरण बुद्ध देतात की जो मैत्री भावनेची भावना करतो त्याला शांतपणाने झोप येते. मग आता मैत्री भावना कोणाला झोप नाहीये? झोप न येण्याचे 2-3 कारण आहे की तुमच्या मेंदूला किंवा तुमच्या चित्ताला कुठल्या तरी अनामिक धोक्याने ग्रासलेलं असतं, म्हणून तुम्हाला रात्रीची झोप येत नाही. कारण मेंदू जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत झोप येत नाही. आणि बुद्ध पहिलंच त्याच्यावरचं औषध देतात की ज्याच्याविषयी तुला चिंता आहे, ज्याच्याविषयी तुला भीती, कोणाविषयी असते? शत्रूविषयी असते की नाही? वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि भगवान बुद्ध शत्रू कुठले सांगतात? कामवासना आहे, ईर्ष्या आहे, लोकांच्या प्रती तुमच्यामध्ये असणारी कलुषित भावना आहे आणि त्याच्यामुळे तो माझ्याविषयी काहीतरी करेल, तो माझ्याविषयी काहीतरी करेल, त्याच्याकडून मी घेतलेल्या पैशाकरता माझी बदनामी करेल आणि म्हणून रात्रभर झोप येत नाही. भगवान बुद्ध सांगतात त्याच्याच प्रति मैत्री कर, की ज्याच्याविषयी तुझ्या मनामध्ये अति घृणा आहे, पहिली मैत्री त्याच्याविषयी कर. मैत्री कर म्हणजे काय की अशी भावना कर की त्याचंही कल्याण हो. मित्राचा अर्थच काय असतो? मैत्रीचा अर्थ आहे त्याग भावना, की मी दुसऱ्याचं भलं चिंतील, त्यानंतर माझं भलं चिंते ऑटोमॅटिक होईल. भगवान बुद्ध जगातला पहिला वैज्ञानिक आहे की जसं पेराल तसे उगवेल. कारलं पेरून गहू येणार नाहीये. आणि म्हणून व्हॅल्युएशन सांगतात भगवान बुद्ध, किंमत तुमच्या रंगावरती नाहीये, तुमच्या मैत्री भावनेला आहे. आणि म्हणून मिठाची साखरेची किंमत एक आहे का? दोघंही सफेद आहे. मिठाची साखरेची किंमत एक होऊ शकत नाहीये, कारण मैत्री भावना असते. साखर गोड आहे, साखर ती मूल्याने जास्त आहे, मीठ नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी इथे सांगितलं की मैत्री भावनेचं पहिलं फळ काय असेल तर शांतपणाने झोप येते. कारण ज्याचे दुःख कोणाला होतंय? आचार्य रजनीश खूप सुंदर उत्तर द्यायचे. 1-2 पिक्चर मध्ये आलेलं आहे ते, तुम्ही जर बघितलं की 4थ्या माळ्यावर राहणारा माणूस जिन्यातून उतरताना 3ऱ्या माळ्यावाल्याच्या दारात थुकायचा आणि निघून जायचा. तो दरवाजा उघडायचा, थंडपणाने पाण्याने स्वच्छ करायचा, निघून जायचा. असा घटनाक्रम नेहमी चालू होता. जो थुकत होता त्याला प्रश्न पडला की मी रोज याच्या दारात थुकतो, पण हा काही मला शिव्या देत नाही, मला काही वाईटही म्हणत नाही. आणि मग राहून त्याला विचारतो तुला राग नाही येत का? तो म्हणतो मला कसा राग येईल? राग तुला आहे, कारण तुला राग असल्यामुळं तू थुकतो. मला जर राग असता तर मी तुझ्या तोंडावर थुकलो असतो, पण मला तुझ्याविषयी राग नाहीये. तुझा असणारा राग तू व्यक्त करतो, त्रास तुला आहे, मला नाहीये. आणि भगवान बुद्धही तेच सांगतात की आपल्यावर ज्याच्याविषयी राग आहे, त्रास कोणाला असतो? आपल्याला असतो. आणि इथे मैत्री भावना सांगतात बुद्ध की ती काढण्याकरता मैत्री भावना केली पाहिजे. भगवान बुद्ध देवदत्ताचं उदाहरण देतात.
कारण आनंद विचारतात की भगवंत देवदत्त तुमच्याविषयी सगळ्याच गोष्टी वाईट करतो आणि तुम्ही त्याच्याविषयी मैत्री भावनाच करता. इथे भगवंत सांगतात कारण त्रास त्याला आहे, मला आहे का? ईर्ष्या त्याला आहे माझ्याविषयी, दुःख त्याला आहे, आणि म्हणून आपण मैत्री करत जावी, मैत्रीचं फळ मिळतं. याच्यातले अजून एक उदाहरण सांगतो की जो कोणी मैत्री करतो त्याच्यावर दुष्टही प्रसन्न होतो. ज्याच्याविषयी तुम्ही तुमचा दुश्मन असेल आणि तुम्ही त्याच्यावर जर मैत्री करता तर तो तुमच्यावर कधीही हल्ला करत नाही, दुष्टही प्रसन्न होतो. याची उदाहरणं आहेत की महात्मा फुलेवरती कुऱ्हाडी घेऊन वार करायला गेलेली मंडळी, मैत्री भावना होती ना महात्मा फुलेमध्ये, दुष्टवा नव्हता. नाही तर ते इंग्रज सरकार होतं त्यावेळेस, आणि त्यावेळेस महात्मा फुले मेयर आहेत त्या पुण्याचे, सत्ताही आहे हातामध्ये, पकडून नाही देत त्यांना. मैत्री भावना करतात आणि ते 2 मारे करू त्यांचे अंगरक्षक होतात. मैत्री भावनेचं हे फळ आहे. बाबासाहेबाला पुणे कराराच्या वेळेस बाबासाहेब नडलेले आहेत. बाबासाहेब सांगतात या इलेक्ट्रिकच्या खांबाला मला फाशी द्या, परंतु मी माझ्या समाजाकरता आणलेलं हे जे आहे इंग्रजाकडून कम्युनल अवॉर्ड हे मी परत करणार नाही. आणि त्यावेळेस भारतामधून असंख्य पत्र येतात. एका जणाचं रक्ताने लिहिलेलं पत्र येतं बाबासाहेबाला की 3 दिवसाच्या आत मी तुझं मर्डर करेल. बाबासाहेब म्हणतात मी अगोदरच डिक्लेअर केलं, या फासाला खंब्याला जरी मला फाशी दिलं तरी मी माघारी फिरणार नाही, कारण तुला काय करायचं ते कर, ही माझी समाजाच्या प्रती असणारी मैत्री भावना होती. आणि म्हणून बाबासाहेबावरती घनघोर टीका झाली. आणि म्हणून सांगतात ना बोधिसत्व आणि बुद्ध यांना लवकर मारल्या जात नाही. बाबासाहेबावरती घनघोर टीका झाली, बाबासाहेबाला धमक्याही भरपूर देण्यात आल्या, कारण तेच फळ आहे भगवान बुद्धांनी सांगितलेलं मैत्रीचं. त्याचा उत्कर्ष इथपर्यंत जातो की बाबासाहेब त्यांच्या प्रती कुठेही बदल्याची भावना ठेवत नाही. हिंदू कोडबिल काय आहे, किती उत्तम उदाहरण आहे त्या मैत्रीचं, की हिंदू कोडबिलामध्ये बाबासाहेब त्या बामणाच्या बाईला प्रेफरन्स देतात की ज्या बामणाच्या बाईनी बाबासाहेबाचा पुतळा जाळलेला हिंदू कोडबिलाच्या वेळेस. तिथेही मैत्री भावना व्यक्त करतात बाबासाहेब. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की शांतपणाने झोप येते, तुमच्यामध्ये प्रत्येक विकास होतो. असे 11 फायदे आपल्याला मैत्री भावनेची दिसतात. अनुभव करून बघा. ध्यानाला बसा आणि ध्यानामध्ये ज्याच्या विषयी, कारण आपल्या मनात साचलेलं असतं, यांनी मला कधीतरी शिव्या दिलेल्या आहेत. आता बुद्धाचे सिद्धांत खूप पुढे, मैत्री भावनेतून बुद्ध तर इथपर्यंत नेऊन पोहोचवतात तुम्हाला की तुम्ही कोण आहात. नागार्जुनाचा शून्यवाद ह्या मैत्री भावनेत एवढं उदाहरण देतो की ते उदाहरण देतात एका खुर्चीचं, की खुर्ची कशी आहे, शून्य आहे, तुम्ही शून्य आहात, तुम्हाला नाही शिवी दिलेली ती, तुमच्याविषयी त्यांनी घृणा केलेलीच नाही, तुमच्याविषयी षडयंत्र झालेलंच नाही, कारण तुम्ही अस्तित्वातच नाही. नागार्जुनाचा शून्यवाद खूप मोठा आहे, पण तिथलं एक उदाहरण मी समजावून सांगतो. आणि याच्या पुढे जर मग तुम्हाला कोणी शिवी दिली किंवा कोणी तुमच्याविषयी वाईट बोललं, पण मनात येईल तुमच्या ते मला नव्हतंच. कारण नागार्जुन सांगतात की प्रत्येक व्यक्ती ही स्वतः बनलेली नाही, झिरो आहे. झिरोच्या नंतर काही ना काही कारणाने दुसरे एलिमेंट्स एकत्र येतात आणि ती वस्तू बनते. म्हणून ते खुर्चीचं उदाहरण देतात की खुर्ची लाकडाची बनते, लाकूड झाडापासून मिळतं, झाड सूर्यप्रकाशाने हवेत वाढतं, म्हणून ह्या खुर्चीतलं लाकूड काढून टाका, काय शिल्लक राहील, शून्य आहे ना. माणसाचं उदाहरण तसंच देतात की माणसं 4 महाभूतांनी बनलेले आहेत, ते काढून टाका, तुमच्याजवळ काय शिल्लक राहील. आणि म्हणून तुम्हाला ती शिवी नसते, नफरत नसते. म्हणून शून्याने दुसऱ्या शून्याशी मैत्री करायची असते, कारण शून्याच्या कॅनव्हासवरती चित्र काढल्या जातं. ब्लॅक बोर्डला ब्लॅक खडूने लिहिलं तर चित्र उमटेल का? ब्लॅक ब्लॅक फळ्याला सफेद खडूने लिहावं लागतं. आणि म्हणून मैत्री भावनेमध्ये एवढी ताकद असते की 11 फळ तुम्हाला भेटत असतात, जे बुद्धाने त्यावेळेस सांगितले. भंते नागसेन आणि राजा मिलिंदालाही सांगितले की राजा मिलिंदच म्हणतो
आणि दुसऱ्या ठिकाणी राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेला आहे की जर हे मैत्रीच्या 11 फळं मिळतात, भगवान बुद्ध म्हणतात की मैत्रीमध्ये तुमच्यावरती दुश्मनही हल्ला करत नाही, तुमच्यावर विष प्रयोगही होऊ शकत नाही, तिथे साम नावाच्या जातक कथेचं उदाहरण राजा मिलिंद देतात. आता हे साम जातक तुम्ही वाचलं की नाही वाचलं, पण साम जातक कोणाचे माहित आहे का? श्रावण बाळाची कथा कधीतरी तुमच्या डोक्यात असेल, आहे की नाही? श्रावण बाळाने आपल्या आई वडील कावडेमध्ये नेले होते. ऍक्च्युअली ती साम जातकातली कथा आहे. कारण साम थोडासा फरक केलाय त्याने, त्याच्यामध्ये नावं थोडी वेगळी आहेत. तिथे राजा दशरथाच्या ऐवजी वेगळ्या राजाचं नाव आहे. आणि म्हणून हा साम जेव्हा मैत्री रूपात असतो तिथे जंगलात राहतो, तो हरणाबरोबर राहतो, नेहमी मैत्री रूपात असतो. कारण याची मैत्री एवढी असते की आंधळ्या आई वडिलांना घेऊन तो निघत असतो. आणि मग इथे राजा मिलिंद प्रश्न विचारतो की तो एवढा मैत्रीवान होता तरी, कारण तिथे साम मेलेला नाही, जातकामध्ये साम मेलेला नाही, इथे मारून टाकला त्याने. दशरथाच्या कथामध्ये, रामायणामध्ये श्रावण बाळ मारलेला आहे. कारण तिथे दशरथाला शाप आहे, इकडे शाप नाही त्या राजाला. तो विषात बुडवलेला मान राजा मारतो, सामला लागतो. आणि इथे प्रश्न विचार, म्हणून ती सामची कथा आपल्याला माहिती असली पाहिजे की श्रावण बाळ केली त्यांनी. इथे भंते नागसेनाला ते विचारतात की जर साम मैत्री रूपात होता, तुम्ही सांगता की त्याच्यावरती हल्ला नाही होऊ शकत, जो माणूस मैत्री रूपात असतो, इथे सामवरती कसा झाला? साम मूर्छित कसा पडला? तो तर याच्यात होता. इथे आपल्याला उदाहरण देताना त्याने जी श्रावण बाळाची कथा बनवलेली आहे त्या कथेमध्ये वेगळं काहीच घेत नाहीत ते, त्याला थोडासा फक्त चेंज करतात आणि ती कथा फॉरवर्ड करतात. त्या कथेमध्ये त्याने लिहिलेलं आहे की राजा दशरथ एका तलावाच्या काठी रात्रीच्या वेळी बसलेला आहे आणि तिथून तो बाण मारतो. त्याला वाटतं कुठला तरी हत्ती पाणी प्यायला आला, त्या श्रावण बाळाला लागतो, श्रावण बाळ मरतो. ही थोडक्यातली कथा आहे. तिथे कथा काय आहे? एक राजा विषात बुडवलेला बाण मारतो, साम हरणाकडे धावत असतो घड्याने पाणी घेऊन, तिथे सामला तो बाण लागतो आणि साम मूर्छित होतो. ह्या दोन याच्यातला फरक आहे. पण यातलं इंगित तत्व हे आहे की मैत्री भावनेशी जोडलेला. जर राजा दशरथाविषयी काय म्हटलेलं आहे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये की राजा दशरथ हा त्याला एवढा लक्षवेध होता की तो आवाजावरनं लक्षभेद करत होता. ही राजा दशरथाची ख्याती त्यांच्या ग्रंथात सांगतात. आणि मग इथे तर्काने प्रश्न उपस्थित केला जातो, कारण त्यांना साम जातकही जशाला तसं घेता आलं नाही. राजा दशरथ पाण्याचा बुडबुडा येतो म्हणून तो विचार करतो की हत्ती पाणी पितोय आणि बाण मारतो, सामला लागतो, मरतो. लोकांच्या डोक्यात तर्क येत नाही. इथे तर्क विचारायला पाहिजे की हत्तीचं पिल्लू ही माणसापेक्षा 1.5 फूट उंच असतं. तो जर हत्तीचा त्याने तर्क केला असेल की पाणी पितोय हत्ती, तर्काने बाण मारायचा आणि हत्ती मारायचा तर त्याच्या गंडस्थळावर लागलं पाहिजे, म्हणजे इथं डोक्यात लागलं पाहिजे. म्हणजे दशरथाने कमीत कमी तो 5 फुटाहून बाण मारायला पाहिजे ना. त्याला जर आवाजाचा वेध घ्यायचं शास्त्र अवगत असेल तर. आता इथे माणूस बघा, माणूसही 6 फूट आहे, पण पाणी घेताना खाली बसेल ना. खाली बसला तर किती फुटाचा होईल? 3 फुटाचा होईल ना. मग राजा दशरथाचं कुठलं तरी एक खोट आहे की त्याने हत्ती म्हणून बाण मारला असेल तर तो चुकायला पाहिजे होता. कारण 3 फुटाचा माणूस आहे ना, तो वरून जायला पाहिजे होता. आणि त्याने जर 3 फुटाचा माणूस म्हणून मारला असेल तर मग मात्र ते शास्त्रात लिहिलं ते चुकीचं आहे. प्रश्न बघा, इथेही तोच विचारला आणि तिथेही तोच आहे. तर्काने आपल्याला जाणता आलं पाहिजे आणि म्हणून यांनी ती चोरलेली कथा आहे. कारण तर्कही बरोबर करता आले नाही. कारण तिथे साम म्हणजे तिथे श्रावण बनवला, श्रावणाला मारल्या गेले, तर साम मूर्छित आहे. आणि म्हणून भंते नागसेन त्याला उत्तर देताना काय देतात ते आता आपण बघूया. कारण राजा मिलिंदाचा प्रश्न आहे की मैत्रीमध्ये जर हल्ला होत नसेल तर इथे साम मूर्छित कसा झाला, त्याच्यावरती भंते नागसेन काय उत्तर देतात ते आपण बघूया. महाराज वर सांगितलेले गुण एखाद्या मनुष्याचे नाही आहेत, तर ते मैत्री भावनेचे आहेत. महाराज ज्यावेळी घडे भरून पाणी ओतणारा सामकुमार मैत्री भावनेचे चिंतन करीत नव्हता. महाराज ज्यावेळी मैत्री भावना माणसाच्या मनात ओतप्रोत भरलेली असते त्यावेळी अग्नी, विष किंवा हत्याराचा त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही.
महाराज, अशा अवस्थेत जर कोणी एखादा मनुष्य त्याच्यावर दुष्ट हेतूने चाल करून आला तर त्याच्याकडे त्याला पाहण्याची सुद्धा हिंमत होणार नाही आणि त्याचे कार्य काही बरे वाईट करण्याची त्या दुष्ट माणसाला संधी सुद्धा लाभणार नाही. महाराज, वर सांगितलेले गुण एखाद्या मनुष्याचे नसून ते मैत्री भावनेचे आहेत. महाराज, कोणी एखादा लढवय्या सैनिक अभेद जाळीदार कवच अंगात घालून रण मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर कितीही बाण मारले तरी ते सर्व कवचाला लागून खाली पडतात. त्यामुळे त्या सैनिकाचे काही एक बिघडत नाही. तेव्हा हा गुण त्या सैनिकाचा समजला जाणार नाही, तर हा गुण त्याने अभेद कवचाचाच होय. महाराज, त्याचप्रमाणे हे गुण त्या व्यक्तीचे नसून मैत्री भावनेचे आहेत. महाराज, ज्यावेळी कोणी मनुष्य मैत्री भावनेत रमून गेलेला असतो त्यावेळी त्याचे अग्नी, विष किंवा तीक्ष्ण हत्यार सुद्धा काही एक बिघडू शकत नाही. आणि दुष्ट विचाराने कोणी एखाद्या त्याच्यावर चाल करून आलाच तर त्या मैत्री भावनेच्या चिंतनात मग्न असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याची हिंमत सुद्धा होणे शक्य नाही, तर त्याचे काही बरे वाईट करणे तर दूरच राहिले. महाराज, हे गुण व्यक्तीचे नसून त्या मैत्री भावनेचे आहेत असे समजावे. इथे भंते नागसेनाने, आता आपल्या किती लक्षात येते ते बघा, मैत्री भावनेचे भंते नागसेन म्हणतात की मैत्री भावना तुम्ही ज्या वेळेस व्यक्त करत असतात तर ते गुण कोणाचे असतात? मैत्री भावनेचे असतात, व्यक्तीचे नसतात. ज्यावेळेस हा साम घडा भरून पाणी वर ओतत होता त्यावेळेस तो मैत्री भावनेमध्ये नव्हता. आणि म्हणून त्याला उत्तर देताना, कारण त्यावेळेची उत्तरही तशीच असणार ना, हा राजा आहे म्हणून भंते नागसेनाने त्यावेळेस बरेचसे उदाहरणं कुठली दिलेली आहेत? सैनिकाची दिलेली आहेत, राजवाड्याची दिलेली आहेत. त्यावेळेस ते उत्तर देतात की तू लढायला गेलास आणि तुझ्या अंगात चिलखत आहे, त्या चिलखताला कितीही बाण ताडून परत जातात. हा गुण माणसाचा आहे का? त्या चिलखताचा आहे. कारण जर चिलखत अंगात नसतं तर बाण मात्र आरपार निघून गेले असते. तशाच प्रकारचं आहे, जेव्हा तुम्ही मैत्री भावनेत असता त्या मैत्री भावनेचा तो गुण असतो. हल्ला तुमच्यावर का होत नाही? तर माणूस त्यावेळेस मैत्री भावनेत असतो, म्हणजे एक प्रकारचं कवच त्या माणसाला असतं. म्हणून कधी कधी भांडत आलेला माणूस, त्याने तिकडून आरे म्हटलं हा बी कार्य करत गेला तर मारामारी व्हायला वेळ लागत. परंतु तो आलेला माणूस, भांडत आलेला माणूस, आणि हा जर इकडून थोडा नम्रतेच्या सुरात असेल तर पुढचा मारामारी करायला आले माणूस तुमच्याशी मारामारी करणार 99% नाही करत, 1% अपवाद असतो, तो हेच असेल तर. हेच मैत्री भावनेचं कवच आहे. मैत्री भावना म्हणजे आपण दुसऱ्याच्या प्रती व्यक्त केलेली एक प्रकारची नम्रता आहे. गणिताचाही सिद्धांत सांगतात की प्लस आणि प्लस म्हटलं की मायनस निर्माण होत. कारण दोन जर समान अर्थाचे किंवा समान विचाराची लोक असतील तर तिथून त्या समान, काय समान आहे तेच निष्पन्न होईल. त्यांच्यामध्ये जर दुर्गुण असेल तर दुर्गुणच एकत्र होईल. म्हणून कधीही बघा, दारुड्याच्या दुकानामध्ये चर्चा दारू, दोघं दारू पिणारे, चर्चा कशाची असेल? दारूचीच असेल ना. कारण कुठल्याही गोष्टीला तुम्हाला दोन सम गोष्टी जर एकत्र आल्या तर निर्माण होणारी गोष्टी तीच होते. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की तुम्हाला मैत्रीचं बळ एवढं मोठं आहे की ती मैत्रीचं कवच तुमच्याजवळ जर असेल तर तुमच्यावरती कुठलाही हल्ला होऊ शकत नाही. याची बरीचशी उदाहरणं दिलात की देवदत्त हत्ती सोडतो ना, त्यांच्यावरती हत्ती सोडला जातो, सर्व बुद्धाच्या बरोबर असणारा संघही विस्कळीत होतो, पण बुद्ध मात्र चालत राहतात. काय ताकद असते ती? की त्या हत्तीच्या प्रती केलेली मैत्री आहे. ती मैत्रीने कधी तुम्ही रस्त्याने चालताना बघा, हत्ती आपल्या अंगावर नाही येणार. आताचा हत्ती मैत्रीवान नसेल, कुत्रे आहेत की नाही रस्त्याने चाललं तर. साधारणतः कुत्र कशावरती भुकतं? त्याला जर रोज पाहण्यातल्या प्रकाराच्या काही व्यतिरिक्त दिसलं तर. तुमच्या घरामध्ये असणारा कुत्रा घरातल्या माणसावर भुकतो का? त्याने रोजच बघितलेले आहेत. पण जर अनोळखी आला तर तो तेवढ्याकरता भुकेल आणि शांत होईल का? कारण तुमच्यासारखाच तोही आहे.
पण जर माझ्यासारखा आला, चित्र विचित्र दिसतो की नाही, त्याला वेगळं दिसणार ते की सुटापुटातला माणूस हे वेगळंच आलं काहीतरी, तो मात्र जास्त वेळ भुकेल. परंतु त्या भिक्षुकडे जर खरोखर मैत्री असेल तर तो कुत्रा भुंकणार नाही. आणि हे अनुभव मी बऱ्याच वेळेस घेतलेले आहेत. मी सकाळी 4-5 वाजता फिरायला जातो, माझ्या पुढे 2 माणसं चालतात, तो कुत्रा एवढा जोरजोरात त्याच्या अंगावर जातो आणि मी मागून येतो. मला शंका असते की आता त्यांच्यावर एवढा भुकला तर माझ्यावर काय करेल, पण तो नाही भुकत माझ्यावर, कारण त्यांच्या प्रती केलेली ती एक प्रकारची मैत्री असते. तो अनुभव देतात तुम्हाला, पण आपल्या लक्षात येत नाही. घरातली जेव्हा मला वाटतंय कुठेतरी भूकंप झाला, त्या देशाचं नाव नाही येत मला, नाही किल्लारीला तो इकडे झाला, आत्ताचा आहे की ते कुत्र, त्याचा व्हिडिओ पण आला, बहुतेक तुम्ही बघितला असेल की 5 मिनिट अगोदर तो कुत्रा भुंकत होता आणि त्या भुंकण्याचा आवाज विचित्र होता. आणि त्याच्यावरून त्या शास्त्रज्ञांनी तर्क काढला की त्या भूकंपाचे संकेत तो माणसांना देत होता. मैत्री भावना होती ना ती, पण लोकांच्या लक्षात नाही आलं आणि अवघ्या 8 ते 10 सेकंदामध्ये भूकंप आला. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता बराचसा. सांगण्याचा उद्देश इथे असा आहे की ते गुण कोणाचे असतात तर मैत्रीचे असतात. आपल्या घरामध्ये असणारा प्रत्येक माणूस हा प्रज्ञावान असतो तसं नाही. आणि म्हणून कधी कधी म्हणतात ना की आपल्याला माणसं ओळखता येत नाही. माणसं ओळखण्याची कला बुद्ध धर्म तुम्हाला शिकवतो आणि ती कलाच मैत्रीमध्ये आहे. आणि म्हणून मैत्री, इथे केलेली मैत्री 500 कोसावरती पोहोचते. जे तुम्हाला आकाश मार्गाने भिक्षू गेले, त्रिपिटकामध्ये बरेचसे प्रसंग आहेत आणि आमच्या बुद्धिवंताच्या डोक्याला ते पटत नाहीत. आम्ही परत तर्काने सांगतो की कसा गेला असेल, ही मैत्री भावना पोचते, जशाला तसा माणूस उडून जात नाही. कधी कधी तुम्ही बघा, आपण शिकायला जेव्हा असताना जर कुठल्या मोठ्या संकटात असेल आणि आपण जर नेमकं आईचं स्मरण केलं तर कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये थोडासा ओलावा किंवा थोडासा आधार वाटतो माणसाला. कारण ह्या मैत्री भावना पोहोचण्याच्या बुद्धांनी सांगितलेले तर्क आहेत. म्हणून आजही तुम्ही लेण्यामध्ये गेलात, आज इथे विहारात बसलात तुम्ही, कधी फरक अनुभवून बघा घराचा आणि विहाराचा. कारण ह्या विहारामध्ये ज्या बी लहरी निर्माण होतात त्या मैत्री भावनेच्याच असतात. इथे कट रचला जातो का कोणाविषयी? नाही रचल्या जात ना. म्हणून इथल्या लहरी ह्या कशाच्या असतात? ह्या समतेच्या असतात, मैत्री भावनेच्या असतात. आणि म्हणून अशा विहारामध्ये का विहार निर्माण झाले असतील? कारण ह्या लहरी वातावरणामध्ये असतात, तुमच्या लहरी त्याच्यामध्ये मिसळल्या जातात. म्हणून मी नेहमी फोनचं उदाहरण देतो. तुम्हाला तर्कवाद्यांना जर कळायचं असेल तर अमेरिकेमध्ये बसणारा माणूस 1 मिनिटामध्ये तुमच्या कानाशी बोलतो, हॅलो म्हणतो. तंत्रज्ञान आहे. बुद्धांनी तंत्रज्ञान असंच सांगितलं होतं. आणि म्हणून आज तुम्हाला जो न्यूरो सायन्स आलं की नाही, न्यूरो सायन्स बौद्धाच्या बऱ्याचशा गोष्टीला समकस्त चाललेलं आहे. भगवान बुद्धांनी तुम्हाला जेव्हा राग द्वेष भगवान बुद्ध अभिधम्मामध्ये वाचतात, जेव्हा तुम्हाला अतिक्रोध येतो तेव्हा तुमच्या मेंदूमधल्या ज्या संप्रेरक वस्तू असतात, ज्या शांततेच्या असतात, त्या लोप पावतात आणि म्हणून तुम्ही रागाच्या भरात कृती करून जाता. न्यूरो सायन्सने आता ते सिद्ध केलं. आपल्या डोक्यामध्ये जेव्हा क्रोध येतो, आणि म्हणून भगवान बुद्ध त्यावेळेस सांगतात की क्रोध आल्यानंतर तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. हा भगवान बुद्धांनी वैज्ञानिक सांगितलं. श्वासावर केंद्रित करा म्हणजे पुढच्या प्रती मैत्री व्यक्त करा. कारण तेवढ्या वेळामध्ये तुमच्या मेंदू मधले जे प्रेरक तत्व असतात, जे शांत झालेले असतात, ते बॅलन्स होतात. आणि म्हणून मैत्री भावना हा कुठलाही कर्मकांड नाहीये. मैत्री भावना व्यक्त करणं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या मनामध्ये त्या वस्तू, म्हणून आताही सांगतात ना की मन जसं शरीर धुतल्या जातं तसं मनही धुतल्या जातं.
आणि त्याचं उदाहरण आहे तुमचे मानसोपचार तज्ञ. ह्या दवाखान्यात गेलात तर गेल्या गेल्या इंजेक्शन टोचून देतात तुम्हाला. मानसोपचार तज्ञ काय करतो, तर तुमचं काउन्सिलिंग करतो. तुमच्या डोक्यावर गेल्या गेल्या इंजेक्शन नाही टोचत, तो तुमचं काउन्सिलिंग करतो. म्हणजे तुम्हाला प्रवचनच आहे ना ते. बुद्धांनी तुम्हाला काउन्सिलिंगच करायला तुमच्या डोक्यावर. म्हणून मी कधी कधी विनोदानं म्हणतो ना की डोळे इथेच का आले, हातावर का नाही दिले. जर सृष्टीला डोळे हातावर दिले असते तरी काम भागलं असतं ना, दिसलंच असतं. आणि म्हणून जसे तुम्हाला ज्ञानेंद्रिय आहेत तसे कर्म इंद्रिय आहेत. कर्म इंद्रिय अंगावर आहेत तुमच्या, हात पाय, जनन इंद्रिय बुधा ही कर्म इंद्रिय आहेत. त्या ज्ञान इंद्रियांनी त्या कर्म इंद्रियाला दिलेले संकेत असतात मैत्री भावनेचे. आणि तुमच्या डोळ्याने पुढे येणारा मित्र बघितला आणि जर मेंदूने इशारा केला तर हात खाड दिशे कानाजवळ जातो. पण त्या इंद्रियाने जर त्याला संकेत दिला नाही नाही तो मित्र आहे, हात काम करतो का, नाही करत. ह्या मैत्री भावनेच्या व्याख्या आहेत. आणि म्हणून माणूस नाही तर तुमच्या मैत्री भावना हे त्याचे गुण आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध ते विकसित करायला सांगतात. आमचा विकास भौतिकतेबरोबर, आणि म्हणून सांगितलं ना की कुठल्याही भौतिकतेचा विकासही तुमच्या विकलांगतेत नाहीये. आंधळ्या माणसानं कधी कडिया काम केलेलं बघितलंय का, नाहीच करता येणार ना. एखाद्या लंगड्या माणसाला पैलवान होताना बघितलंय का. कारण भगवान बुद्ध इथे सांगतात की तुमच्या भावनेवरती किंवा तुमच्या मैत्री याच्यावरती तुमच्या शरीराचा काही उपयोग नसतो, तर ते त्या मैत्री भावनेचे गुण असतात. तुमच्या माहिती करता सांगतो की मला वाटते 15-20 वर्षापूर्वी एका मुलीचा रेल्वेमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि तिचे दोन्ही पाय गेले. आता मला तिचं नाव नाही आठवत, पण ती हिमालयातलं शिखर चढली. काय होतं ते, जयपूर फूट लावलेले तिने. चांगला माणूस त्या हिमालयाच्या शिखराचं नाव नाही येत मला, पण ती चढली. हे तिच्या मैत्री भावनेचं कवच होतं. एकदा अधिष्ठान मांडलं तर मग मात्र तुमचं शरीरही त्याला साथ द्यायला लागतं. म्हणून मैत्री भावना करून बघा. तुमच्या कधी कधी तुमच्या बुद्धीच्या कप्प्यामध्ये घृणा एवढी लपलेली असते की 8वी मध्ये एखाद्या पोराने तुमच्या कानपटात मारलेली आणि कधीतरी ते उफळून येतं, त्यांनी मला मारलं. विचार करून बघा, आठवतं ते तुम्हाला. भगवान बुद्ध इथे ध्यानात बसा आणि पहिलं त्याचंच नाव घ्या. त्याचा सुखी हो, तो सुखी हो, त्याने मला मारलं सुखी हो. तुमच्या अंतर्मनात असलेली ती एक कटो स्मरण निघून जाते. मैत्री भावनेची ती ताकद आहे. अभिधम्म किंवा मैत्री भावना नुसता विचारलेला प्रश्न आज एवढा तोकडा नाही. काय अडचणी आहेत आज, हेच जर तुम्ही मोठ्या परिप्रेक्षमध्ये बघायला गेलात तर आज समाजाची घृणा करतो. आणि म्हणून राज्यघटनेमध्ये बाबासाहेब न्यायाबरोबर बंधुता घालतात. कारण बंधुता नसेल, बाबासाहेबाचं वाक्य आहे की जर भारत हे राष्ट्र घडवायचं असेल, सुजलाम सुफलाम बनवायचं असेल, तर इथे असणाऱ्या जाती आणि जाती जातीमध्ये असणारी घृणा ही जोपर्यंत मैत्री आणि बंधुतामध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत हे राष्ट्र एक होणार नाही. एवढा गहन अर्थ आहे त्या मैत्रीचा. मित्र म्हणजे 2 मित्र किंवा 2 मैत्रिणी एवढ्या पुरता तो गहन अर्थ नाही. बुद्ध सांगतात की हजारो किलोमीटरवर बसलेला एखादा माणूस, आज तर तुमच्याकडे टेक्निकल आहे, आज तुमची मैत्री रशियाच्या पुतीन बरोबरही होऊ शकते एका क्लिकवरती. भगवान बुद्धांनी 2700 वर्षापूर्वी ते सांगतात की तुझा जर भिक्षू मित्र हजारो कोस दूर आहे तरी तू ह्या विहारामध्ये बसून त्याच्याबरोबर मैत्री करू शकतोस. मैत्री पोहोचते. आणि म्हणून आजच्या घडीलाही समाजामध्ये माणसामध्ये सुरुवात तर आपल्याला आपल्यापासून करावं लागेल की नाही.
आमच्यातही वाद आहेत, हा मराठवाड्याचा आहे की नाही, त्यातल्या त्यात आम्ही महाराचे बौद्ध, बौद्धामध्ये हा विदर्भाचा, हा मराठवाड्याचा, तो पश्चिम महाराष्ट्राचा, तो साताऱ्याचा. मैत्री पोचवल्या पाहिजे एकमेकापर्यंत. बुद्ध धर्म आणि बुद्ध धर्मामधले अर्थ, बुद्ध धर्मामधले प्रश्न आम्हाला तसे कळाले. राजा मिलिंद इथं तो वाक्यात घेतलंय त्याने, चांगल्या चांगल्या बुद्धिवंताला घाम फुटेल. आम्हाला घाम सोडा हो, काहीच फुटत नाही. फुटतो का आपल्याला घाम? त्याचा अर्थ तो होता मैत्रीचा, की जर भगवान बुद्ध एका ठिकाणी सांगतात की मैत्री भावनेने ही 11 फळं मिळतात, तिथे सांगतात तो सामाचंही उदाहरण देतात. आज आम्ही तेच करत आलो ना. मैत्री भावना आमच्याजवळ शिल्लकच नाहीये, मैत्री भावना नाही. जर मैत्री भावनाची फळं असती तर आतापर्यंत किमान, कारण हे प्रश्न विचारतात ना, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून काय मिळवलं, आणि विचारायला कोणाला लावतात? मांगाला. त्याच्याजवळ काहीच नाही आणि त्याला विचारायला लावतात महाराणी काय मिळवलं. हा मैत्रीमध्ये टाकलेला बांध आहे. कारण त्याला बघूच दिल्या जात नाही तुम्ही त्या याच्यामधून काय मिळवलं. जेव्हा त्याला कळेल की जास्त तर सोडा, परंतु मनुस्मृतीने लादलेल्या ढोरं ओढणं, डफडं वाजवणं, ह्या 2 क्रियेमधलं महाराचं ढोरं ओढणं सुटलं. जे विचारतात त्यांचं ते सुटलंय की नाही, त्यांनी ते आत्मपरीक्षण करावं. कारण मैत्री असते, ते सुटण्याकरता महाराणी मैत्री करावी, त्याचंही सुटावं, त्यानंही बौद्ध व्हावं, त्यानेही त्याच्या पारमिता पूर्ण कराव्यात. आणि ही मैत्रीची भावना आहे जी बुद्धांनी सांगितली की आजही आमच्यापर्यंत लागू आहे. म्हणून आत्ताच्या प्रगल्भ झालेल्या बुद्धांनी चर्मकाराप्रती आणि मातंगाप्रती मैत्री जरूर करावी. ती अपेक्षा होती राजा मिलिंदाला. आणि म्हणून म्हटला होता तो, चांगल्या चांगल्या बुद्धिवंताला घाम फुटेल या 2 प्रश्नाकरता. पण तो घाम फुटण्याकरता अगोदर आम्हाला प्रश्न कळायला हवा. आजही नाही ना मैत्री आमच्यामध्ये. मैत्री भावनेचं फळ मिळतं, हे 11 फळं मिळतात. मैत्री भावना आम्ही केलीच नाही आणि म्हणून त्यांचा जो रोष आहे, आमचं सगळंच महाराने खाल्लं. अरे भल्या माणसा, मैत्रीच नाही केलीस ना. मैत्री कर, फळही तुला मिळेल. कारण मैत्री अशी असते की माझा मित्र जो करोडपती असतो, तो करोडपती मित्र माझ्या भिकारी मित्राला हात देऊन वर उचलण्याचा प्रयत्न करतो, ही त्याची मैत्री असते. म्हणून ह्या भिकारी मित्राने त्याच्या हाताला डसायचं नसतं, त्यानंही मैत्री करायची असते. हात घट्ट पकडून वर येण्याचा प्रयत्न करायचा असतो. मातंगांनो, महाराचा हट्ट घट्ट पकडा, वज्र मुठीत हिंदुत्व साठवू नका, मैत्री करा, तुम्ही वर या. आणि म्हणून लक्ष्मण ढोबळे सारखा माणूस महाराला लांडगा म्हणतो. अरे भल्या माणसा, त्या लांडग्याच्या बापानेच तुला मंत्री बनवलं. मैत्री कुठपर्यंत आली पाहिजे. आणि म्हणून राजा मिलिंद त्या प्रश्नावरती जातो की मैत्री भावना ही त्या प्रकाराने असली पाहिजे आणि त्याची फळं मिळतात. त्यावेळेसही मिळत होती, आजही मिळतील. परंतु राजा मिलिंदाने आणि भंते नागसेनाने जशी उत्तर दिली ती कवचही आम्हाला नाही पेलता येत ना. काय असतो आमच्या मैत्री भावनेचा उच्चांक कुठे गाठला जातो. आणि म्हणून गुजरातचा पटेल जर म्हणतो आम्हाला रिझर्वेशन मिळणार नसेल तर कोणालाच नको, याला मैत्री भावना म्हणता येईल का? मैत्री भावनेचं फळ असतं. आणि म्हणून मातंगाला का मिळालं नाही, महाराणी विचार करायचा की त्यांना का मिळालं नाही, आम्हालाच का मिळालं. कारण तुम्ही जे बाबासाहेबाचं ऐकलं ते त्यांनी ऐकलं नाही. अजून सांगण्याचा प्रयत्न करा, त्यांना मैत्री भावनेने त्यांच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करा. अरे बाबा, आम्ही बाबासाहेबाच्या मागे गेलो, तुम्ही नाही गेला. 56 वर्षानंतर तुम्हाला अण्णाभाऊ साठे दिला, त्याचा उदय करा. अण्णाभाऊ साठे त्यांच्या जागेवर मोठे आहेतच, नाही असं नाही, परंतु बाबासाहेबाला प्रतिस्पर्धी निर्माण केलं आणि मांग तुमच्या मैत्रीतून तोडला. आजही तुम्ही विचार करून बघा, 25-30 वर्षापूर्वी पहिली जयंती त्या काशीरामनी केली अण्णाभाऊ साठेची.
आणि तिथे आर्यशेठच्या लक्षात आलं की यांना तोडण्याकरता प्रति बाबासाहेब अण्णाभाऊ साठे केले. प्रति बाबासाहेब कसे होतील? अण्णाभाऊ साठे वेगळ्या पद्धतीने मोठे आहेत. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस एवढा प्रतिभावान होतो, तो प्रतिभावान आहेच. पण बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे याची बराबरी करताना मांगाला महारापासून तोडण्याकरता, म्हणजे मैत्री तोडण्याकरता, कारण मैत्रीचं बळ एवढं मोठं असतं. आजही मांग समजू शकला नाही, महार समजू शकला नाही, चर्मकार समजू शकला नाही. बाबासाहेबाला किमान या 4 जातीची अपेक्षा होती. कारण हे मैत्रीचं फळ जर एकत्र आलं असतं तर आज तुमच्यावाल्या अबकड करण्याची परिस्थिती निर्माण झाली. ती मैत्रीच आहे. त्या मैत्रीमुळे एकमेकाच्या विकासाला, एकमेकाच्या प्रगतीला वाव मिळतो. आणि म्हणून राजा मिलिंदांनी हे 2 प्रश्न आपल्या पुढे टाकले होते की मैत्रीमध्ये जर एवढं बळ आहे तर साम कसा मूर्छित झाला, आणि आज आम्ही साम आहोत. आरएसएसचा बाण आम्हा प्रत्येकाला लागलेला आहे, कारण आम्ही आता सध्या मैत्रीत नाहीच आहोत. मैत्रीत असल्यावर बाण लागूच शकत नाही. महार मांग चर्मकार एकत्र यारे 25 आमदार आल्याशिवाय राहणार नाही ती भविष्यवाणी. पण तुम्ही येत नाही, कारण हा आरएसएसचा लागलेला बाण आहे. ही मैत्री समजावता आली पाहिजे. आत्ताच्या 11 मध्ये आम्ही ती समजवत नाही, एकमेकाला दोष देत राहतो आणि मैत्रीची फळं मग मात्र मिळत नाही, आणि मग आम्ही त्या दर्शनाला दोष देतो. मैत्रीच करायची नाही, मैत्रीचं फळ कसं अपेक्षित आहे? 11 फळं मिळतात, आजही मिळतात, मिळत नाही अशातला प्रकार नाही. शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये बाबासाहेबाच्या 18 आमदार निवडून येतात, आणि त्यावेळेस मतदान द्यायचा अधिकार कोणाला माहितीये का? की जो शिकलेला आहे, जो टॅक्स भरतो, त्याला देण्याचा अधिकार होता. किती असतील आपल्यावाले? आणि तरी बाबासाहेब 18 लोक निवडून आणतात. मैत्री होती ना. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या याच्यावरती मैत्रीमधून निवडून येतात. आणि त्या काळामध्ये की महाराचा स्पर्शही निंदनीय आहे, महाराचा स्पर्शही, केवढी मोठी मैत्री असेल बाबासाहेबाची. शेतकऱ्याचा, कामगाराचा. आणि म्हणून बाबासाहेब पहिले कामगार नेतेही आहेत, पहिले शेतकरी नेतेही आहेत. कोकणामधली खोती पद्धतीचा लढा बाबासाहेबांनी लढला. सांगत नाहीत बाबासाहेबाची मैत्री ना, तुम्ही सांगता, त्यांना तर ऐकायचीच नाही, त्यांना माहिती आहे. ब्राह्मणाला बाबासाहेब एवढा पाठ आहे, तुम्हाला नाही येतो. कारण काय असतं, शत्रू सैन्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर शत्रू सैन्यातली एक ना एक हालचाल तुम्हाला माहिती असायला हवी, नाही तर शत्रू सैन्यावर विजय मिळवता येत नाही. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला शत्रू मानलेलंच आहे, मानतच राहणार आहेत. आणि म्हणून तुमच्या शत्रू सैन्याचा सेनापती बाबासाहेब, त्यांना तंतोतंत माहिती आहे, तुम्हाला नाही. कारण तुमचा सेनापती तुम्हाला कुठे कुठे वाचवणार आहे, कुठल्या जागेवर तुम्ही गाफील राहणार आहे तिथेच हल्ला करतात. आणि म्हणून पहिला हल्ला होतो तो तुमच्यावाल्या राखीव जागेवर. मैत्री भावना नाही, कारण तुमच्यामध्ये, म्हणून सांगितलं ना की कळपाच्या कुठल्याही कळपावरती वाघ हल्ला करत नाही. एकटं जर मग जनावर मागे असेल तर त्याच्यावर फडशा पाडल्या जातो. कळपात मैत्री असते. का राहतो आपण समूहाने? मैत्री आहे म्हणून ना. जर मैत्रीच नसती तर, आणि म्हणून आजही बघितलं तर शत्रू पक्ष पाहिल्याबरोबरच दोघं ऍक्टिव्ह मोड मध्ये येतात. जसं सापाला मुंगसाने बघितलं की दोघही बघत नाहीत हा माझ्यावर मारण्याला येणार आहे. तोच प्रकार आहे बाबासाहेब, तोच प्रकार क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये लिहितात, आणि तो मिटणारही नाही. बाबासाहेब भाकीतही लिहून ठेवतात, हे चालत राहणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मैत्री भावना कोणाच्या प्रती करायच्या? कारण समूह एकत्र आणण्याकरता तुम्हाला एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र येण्याकरता जर कुठला दुवा असेल तर मैत्री भावनेशिवाय दुसरा कुठलाही दुवा होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं होतं, कारण त्यावेळेस राजेशाही होती, त्यावेळेस फळं मिळणारी. मला सांगा, 25 ते 30 वर्षापूर्वी, मला वाटतं 40-45, मी लहान असेल त्यावेळेसचा 72चा दुष्काळ आहे.
त्यावेळेस जौ गहू नावाचा गहू अमेरिकेवरनं तुम्ही त्यावेळेस होतात की नाही मला माहिती नाही, पण तिकडे डुकरं खात होते तो गहू इकडे आणला होता आणि इकडची माणसाला ते खायची वेळ आली होती. शेती तीच होती, निसर्गही तोच आहे. पण जेव्हा आम्ही ठरवल्या जातो आणि त्यावेळेस आमच्यात कृषी क्रांती होते. आता भारत अन्नधान्याच्या बाबतीत परिपूर्ण आहे ना, अन्नधान्याच्या बाबतीत उलट तुम्ही आता एक्सपोर्ट करता, तेच आहे ना सगळं. शेती तीच आहे. शेतीत काही वाढ झाली का? की इंडियाचं क्षेत्रफळ वाढलंय, अमेरिकेचं आकुंचन पावलंय, असं तर काही नाही झालं. काय आहे मग हे की परिवर्तनशीलता आणि आणलेला एकोपा, आणलेली मैत्री, त्याच्यामध्ये केलेले प्रयोग, त्याच्यामुळे झालेला हा विकास आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही जोपर्यंत समूहाने किंवा मैत्री भावनेने केल्या जात नाही तोपर्यंत विकास होत नाही. मग तो शारीरिक असेल, आध्यात्मिक असेल, आर्थिक असेल, कुठलाही उदाहरण घेऊन बघा तुम्ही, समूहाशिवाय विकास होत नाही. तुम्ही म्हणाल मग एकटा माणूस खूप मोठा कलेक्टर हो होतो, होत नाही अशातला प्रकार नाही, पण इनडायरेक्टली त्याला समाजाचं पाठबळ मिळालेलं असतं. एकटा नाही होऊ शकत कधी. आणि म्हणून समूहामध्ये राहायचं असेल तर समूहामध्ये मैत्री भावनेनं राहिल्याशिवाय किंवा मैत्री भावना वाढवल्याशिवाय, बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं. पण ते नागसेनही ते उदाहरण देतात आणि त्यावेळेस नागसेन तुम्हाला कवचाचं उदाहरण देतात की कवच अंगावर घातलं ते माणसाचे गुण नाही, कोणाचे असतात ते? त्या अंगावर घातलेल्या चिलखताचे. शिवाजी महाराज वाचले कशात नव्हते? अंगात चिलखत होतं ना. अफजल खान 110 किलोचा होता, शिवाजी महाराज 55 किलोचे. आजही कुस्तीमध्ये बराबरी बघितल्या जाते का? ती बराबरीची कुस्ती होती का? नव्हतीच ना. तिथे कौशल्य होतं, कला होती, त्यांच्या सोबत असणारे सर्व साथीदार होते, मैत्री भावना होती की माझा राजा जगला पाहिजे. आणि म्हणूनच म्हण आली ना की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नये. तेच होतं. बाबासाहेबाला जेव्हा धमक्या येत होत्या तेव्हा पथकाच्या पथक बाबासाहेबांच्या संरक्षणाकरता राहायची. का राहायची? आम्ही मेलो तरी चालेल पण बाबासाहेब जगले पाहिजे, ही मैत्री भावना होती. आणि म्हणून बाबासाहेब तुमच्याकरता काही करू शकले. इथेही भंते नागसेनाने सांगितलं की राजा, मैत्रीचं फळ जरूर मिळतं आणि मैत्रीत नसाल तर विषारी बाणही लागतो, जसा सामला लागला. आता आम्हालाही बाण लागणं सुरूच आहेत ना, वेगवेगळ्या प्रकाराने आहेत. परंतु तो प्रश्न आणि आताचे प्रश्न याची सांगड जर आम्हाला घालता आली तर मग मात्र आमचं मैत्रीचं बल कुठल्या कुठे जाईल आणि ते मैत्रीचं बल रुंधंगत हो. नागसेनाने त्यावेळेस दिलेलं उत्तर, राजा मिलिंदांनी त्यावेळेस उपस्थित केलेला प्रश्न आजही आमच्याकरता तेवढाच रिलिव्हंट आहे. ते आमच्या डोक्यात येऊ. सर्व समाज त्याप्रमाणे एक दुसऱ्यावर मैत्री करू अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी आशा व्यक्त करून आजचा प्रश्न आपण इथेच संपवूया.